इथे पाडव्याच्या आज चालू आहेत पोळ्या बघा करणार, म्हणजे सासूबाईंनी सर्व तयारी करून ठेवलेली. आता त्या कपडे धुत आहेत तर म्हटलं तोपर्यंत मी करते. तर आता माझ्या थोड्याफार झाल्या आहेत बघा, तुम्हाला दाखवते. ते झाले आहेत म्हणजे चालू आहेत. चलो, तशा पोळीसारखे सर्वांना गुढीपाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा. गाईस हे बघा, आज गुढीपाडवा आहे. गुढी सगळेजण उभं राहत आहेत बघा इकडे. आणि हे बघा गुढी इथे पण आहे, व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला, वरती जाऊन मी त्याला दाखवते थोड्या वेळाने. आणि हे बघा तिकडे पण आहे. तर गाईस हे बघा, ह्या माझ्या सासूबाईच्या पोळ्या आहेत बघा. थोड्याफार मी केलेल्या आणि बाकीच्या त्यांनी केलेल्या आहेत. पुरणपोळी बघा, ही तेल पुरणपोळी. आणि इकडे आमटी पण झालेली आहे, आमटी पण त्यांनीच केली. गाईस उद्या आहे बाळाचा डोस, म्हणजे पहिलाच डोस सोडा, त्याला झाल्यावरती फक्त BCG दिलेला. आणि आता उद्या आहे. आपल्या तिकडे मुंबईला पण देत होते, पण तिकडे सांगितलेलं की लगेच देऊ नका, थोडे दिवस थांबा. मग आत्ता इकडे द्यायचं आहे. त्याच्या अगोदर पण इथे आल्यावर पण त्यांनी बोलवलेलं, पण त्यावेळेस याला ताप आलेला. मग चला आता जायचं आहे तिकडे, जरा डोस देऊन यायचं आहे. उद्या जाणार आहेत. आता झोपत आहे, त्याला झोपला आहे तो जुना. भेटूया आपण उद्या. आता चला. हाय हाऊ हाऊ हाऊ. उद्या कसं व्हायचं, उद्या कसं 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 घुमी घुमी टाईम तो आमचा, घुमी घुमी. The next day. खेळणं चालू आहे आमचं. आणि आता थोड्या वेळातच जायचं आहे लस घ्यायला. घे की नाही पिलं. भेटूया आपण थोड्या वेळात. आता पट्ट्या पट्ट्या आवरून घेऊया आणि जाऊया. आहे की नाही खेळत आहे. इथे मी तयार झाले, आता जायचं आहे मला डोस द्यायला. आता त्याला तयार करते लवकर लवकर आणि जाऊया. चला भेटूया आपण थोड्या वेळात. तिची तयारी करते आता. तोपर्यंत त्यांना पण बोलवलं, ते गेलेत बाहेर, जो येत आहेत आता. चलो भेटूया आपण थोड्याच वेळात. डोस आहे आज कितवा, पहिला डोस, दुसरा डोस. आता बघा काय करते बघू. ना थांबून थांबून रडायला झालं.
होय लयच चालू आहे रडायला. काहीच डोस देऊन आलेत आणि तो गाडीवर झोपलाय. तर खूप बेकार वाटलं असं की कधी म्हणजे असं रडलं ना तो खूप कसं तरी होत होता. तर तिकडनं गेलो होतो तर आम्ही डॉक्टरकडे आमच्या जे त्या दिवशी घेऊन गेलेलो बघा तिकडे. मग ते डॉक्टर कसं ते जिथे लस देतात ना तिथे औषध लावतात म्हणजे जास्त त्रास होऊ नये म्हणून. तर दिलं आहे. तर आतापर्यंत काही एवढं परेशान केलं नाही त्याने म्हणजे दिल्यानंतर ना तर घरी आलो तर झोपला आहे तो शांत. आता थोड्या वेळात त्याने काय करतो काय माहीत नाही, बघूयात. त्याला बर्फाची पट्टीनं पण मी एक वेळेस शिकलं आहे. आता उठला तर तेव्हा परत हे करेल. पण भीती वाटते आता म्हणजे घरात पण कोण नाही आहे. म्हणजे माझे सासू सासरे ते गेलेत अंकलच्या इकडे काल नाही ते पण सकाळी आजच गेलेत आणि त्यांना पण माहीत नव्हतं की डोस आहे आज म्हणून. मग ते जात होते तेव्हाच मी म्हटलं की आज डोस आहे. तर मग त्यांनी पण म्हणजे ते पण काय थांबू शकले नाही. ते जावं म्हटलं. मग यांना आज घरी थांबवून घेतलं आहे की थांबा म्हणून आज दिवसभर कारण की तो परेशान करेल. तर मग मी एकटी कसं काय करू तेच कळत नाही. मग आता काय माहिती काय करतो. चला भेटूया आपण आता थोड्या वेळात. बघूया मी ब्लॉग घेईल पण किंवा नाही पण, कारण की त्याची सिच्युएशन जर खराब असती तर मला काय ब्लॉग घेता येणार नाही आहे. चलो तर गाई ज्याचा ना जसं जसा पाय हलत आहे ना तसं तसं तो रडत आहे खूप. टी व्ही लावून दिली आहे त्याला गप्प राहावं म्हणून. आणि इथे बाळ रडत आहे त्यामुळे आज हे जेवण बनवत आहेत बघा. पिल्ली टी व्ही बघायला बघा. आज त्याला काय करायचं ते करून देत. दादा खूप रडला आज बिचारा. एवढा आतापर्यंत रडला नसता तेवढा आज रडला. पिल्लू आज बघा हे सकाळ सकाळ याची टी व्ही चालू आहे आज सकाळी पण. आज पण रडत आहे तो खूप. याचं जसं जसं पाय हलत आहे ना तसं तो रडतच आहे खूप. मामाच्या गावाला लावूया अजून सकाळपासून चालू आहे त्याचं. बघत बसलाय तेच त्याचं मन भटकवत आहे. खूप रडला माझं बाळ. या 3 महिन्यात एवढं रडलं नसेल तेवढं रडला. रात्री पण त्याने खूप परेशान केला. काल पण पूर्ण दिवस हे केला. आज काय माहिती काय करतो. आज त्याचा दुसरा दिवस. आज तरी कमी येऊ. मला असं झालं की कधी कमी येते असं, कारण की रडत नाही तो जरा शांत आहे पण खूप रडला. A few moments later. ते बाळासाठी कूलर घेऊन आलेत बघा गरमी खूप होते म्हणून. मजा मोठं घेऊन आलो ते. सर्व नका काढू. राईस हे बघा उन्हाळ्याचा सीझन म्हणजे असं काहीतरी प्रकार करायचा सीझन. हे केलेल्या होत्या शेवाळ्या. आता हे ठेवत आहे यामध्ये सकाळी सुकायला घातलेल्यावरती. मग ते आता आणायला लावलं त्यांना आणि आता डब्यात ठेवत आहे. कोण कोण अशा पद्धतीने बनवतं जरा कमेंट करून सांगा मला. शेवाळ्या. तर गाईस कसं म्हटलं तुम्हाला आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जरा ब्लॉग हा उशिराच झाला कारण की पाडवा झालेला त्याच्या दुसऱ्या दिवशीला डोस दिला होता. म्हणजे दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी दिलेला. मग हा 2-3 दिवस असा जरा परेशान वगैरे करत होता त्यामुळे मला काय ब्लॉग टाकता आला नाही कारण की जे एडिटच केला नव्हता मी. तर चला मग गाईस भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो टाटा बाय बाय. याचं फिरणं चालू आहे असं.